हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आले होते बाहेर, तर साड्यांच्या शॉपमध्ये आले होते आणि तिथं मला एक साडी घ्यायची होती. त्याच्यामुळे साडी वगैरे घेतली आणि नंतर मी आले घरी. तर सगळं पूजेचं सामान घेऊन आलो आम्ही घरी. आणि ते तुम्ही बघू शकता, गाडीची पूजा करायची होती त्यामुळे सगळं आणलेलं होतं मी. तर ह्यांच्या फ्रेंडची नवीन गाडी आहे आणि आमच्या घरी ते गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा चालते. तर आमच्याकडे पद्धत आहे की नवीन गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा आले की म्हणजे नाही का, आहेर वगैरे करायचा, पूजा वगैरे करायची. तर असं असतं, त्याच्यामुळे आम्ही ते आल्यानंतर पूजा वगैरे करायचं ठरवलं. तर खूप दिवसांनी आले होते आणि तर छान असं मजाक मस्ती पण चालू होती, कारण ते आल्यानंतर आमचं एवढं जर असतं. नंतर ताईंनी पूजा केली. मला काही पूजा करायची नव्हती, मग श्रेयाला करायला सांगितली. नंतर छान अशी पूजा झाली आणि नंतर तुम्ही इकडे बघू शकता, आदर्शला नारळ फोडायचा होता. तर तेच चाललं होतं, असं फोडायचं तसं फोडायचं. आणि तो आहे डावकरी, त्याच्यामुळे त्याचा डावा हातच जास्त पुढं होतो. नंतर आम्ही सांगितलं, अरे दुसऱ्या हाताने फोड. मग त्यांनी फोडला. तर त्यांनी छान असा नारळ फोडून घेतला, कारण त्याला फोडायचा होता. आणि ते पूजा वगैरे झाली. नंतर आहेराची वेळ आली, तर आहेर वगैरे केला. छान असं ह्यांनी नाम ओढला, टोपी वगैरे घातली. तर आपल्या इकडे छान असं आहेर करतात ना, तेव्हा छान वाटतं. आणि इकडे बघा, जे आम्ही आणलेलं होतं ना साडी वगैरे, ते त्यांच्या हातात दिली आणि ताईंला पण. आणि इकडे बघू शकता, जे टॉवेल आहे ना ते गळ्यात वगैरे टाकतात. तर छान असं आहेराचं चालू होतं. नंतर आदर्शला ना पेढे वाटायचे होते, त्यामुळे सारखा तो विचारत होता. आणि इथे तुम्ही बघू शकता, आहेर केल्यानंतर गाडीवर ना जी साडी आणलेली आहे ना, ती ना अशी ठेवायची असते आणि नंतरच मग म्हणजे गाडीसाठी आणलेलं आहेर आहे ना, त्याच्यामुळे असं गाडीवर झाकायची असती. आमच्याकडे अशी पद्धत आहे, त्याच्यामुळे हे ना साडी वगैरे अशी झाकून घेत होते. नंतर आम्ही पूजा झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर इथे व्हेज आणि नॉनव्हेज असं जेवण आम्ही सकाळीच बनवलेलं होतं. आणि नंतर आम्ही पूजा केली आणि नंतर जेवायला आलो. तर जेवणासाठी सगळ्यांना खरंच खूप भूक लागलेली, जरासा वेळच झाला होता. आणि ते जेवत गप्पा गोष्टी चालू होत्या. तर मी इथे ना म्हणजे नॉनव्हेज आणि पनीरची भाजी वगैरे बनवलेली. नंतर इथे संध्याकाळी ना आमच्या सोसायटीमध्ये मॅचचं असं चालू होतं. तर मॅच होती, त्याच्यामुळे मोठ्या स्क्रीनवर बघत होते सगळेजण. आणि इंडिया जिंकली म्हणून फटाके वाजवत होते. खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.